नमस्कार. इसेन्स ऑफ वुमन्स एम्पॉवर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. आजचा विषय थोडा गांभीर्याचा आहे, म्हणजे सर्व स्त्रियांनी थोडासा सिरियसली घ्यायला काहीच हरकत नाही. मोबाईलचा मुलांवर होणारा अतिरेक परिणाम या विषयावर मी थोडंसं बोलणार आहे. मोबाईलचे फायदे किंवा तोटे आता सर्वांनाच माहीत आहेत. मी इथे थोडेसे वेगळे मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करते. परवाच मी एका लग्नाला गेले होते. अक्षताची वेळ जवळ आली, तरीही 90% पुरुष अजूनही मोबाईलमध्ये डोकं खुपसून होते, तर स्त्रियांनी आपला मोबाईल आपल्या लेकरांकडे सुपूर्द केला होता आणि निवांत गप्पा मारत बसल्या होत्या. यामध्ये अगदी 2 वर्षाच्या मुलांपासून 16 वर्षाच्या मुलामुलींपर्यंत समावेश होता. लग्न लागलं काय, अक्षता पडल्या काय, वाजंत्री वाजली काय, फटाके उडाले काय, याचं कशाचंच भान त्या मुलांना नव्हतं. प्रत्येकजण मोबाईलमय झाले होते. आपले संस्कार, आपल्या चालीरीती, आपला भारतीय लग्न सोहळा, भारतीय संस्कृती याचे कशाचेच भान या मुलांना सध्या उरलेले नाही. ही पिढी एकलकोंडी बनत चालली आहे. आजूबाजूला काय चाललं आहे याचं भान त्यांना राहिलं नाही. यामध्ये चूक कोणाची? मी तर म्हणेन सर्वस्वी पालकांची चूक आहे. आपण तर या मोबाईलच्या विळख्यातून पूर्णपणे बाहेर पडलो आहोत, पण येणाऱ्या पिढीला यातून नाही वाचवलं तर याचे भयंकर परिणाम आपल्यालाच सोसावे लागणार आहेत. मान्य आहे, मोबाईल ही आता काळाची गरज बनली आहे, पण त्याचा वापर अतिरिक्त होतो आहे. मुलांची स्मरणशक्ती क्षीण होणे, डोळ्यांवर ताण येणे, मुलांच्या अभ्यासात लक्ष न लागणे, डिप्रेशन येणे या गोष्टी सर्रास घडत आहेत. तेव्हा मैत्रिणींनो, लवकर जाग्या व्हा. यातून मुलांना कसे सोडवायचे हा विचार तुम्ही नक्की करा. मुलांना ठणकावून सांगा, मोबाईलचा वापर योग्य प्रमाणात आणि योग्य कारणासाठीच व्हायला हवा. दुसरा मुद्दा असा, मी इथे एक उदाहरण सांगते. मागे मी एका मैत्रिणीच्या घरी गेले होते, तर तिच्या मिस्टरांचे मोबाईलवरचे संभाषण मी ऐकलं. सहज बसले होते, माझ्या कानावर ऐकायला आलं. तर मैत्रिणीचा मुलगा बहुतेक ट्रिपला समुद्रावर फिरायला गेला होता आणि त्याचा मोबाईल पाण्यामध्ये पडला होता. तर तो मित्राच्या मोबाईलवरून वडिलांना फोन करून सांगत होता, असं असं झालं म्हणून. तर त्याचे बाबा त्याला म्हणाले, बाळा घाबरू नकोस, मी तुला याच्यापेक्षाही चांगला मोबाईल घेऊन देतो आणि कोणतंच टेन्शन घेऊ नको, व्यवस्थित घरी ये. मला माझ्या घरच्या एका गोष्टीची आठवण झाली यावरून. ज्यावेळी माझ्या मिस्टरांनी माझ्या मुलीला मोबाईल घेऊन दिला, त्यावेळी तिला त्यांनी ठणकावून सांगितलं होतं, मोबाईल हरवला, कुठे पडला, रागाने आपटला तर नवीन मिळणार नाही. हां, मोबाईलमध्ये काही प्रॉब्लेम आला तर तो दुरुस्त करून दिला जाईल. मुलांना किंमत कळली पाहिजे, प्रत्येक गोष्टीची किंमत कळली पाहिजे. आपण मुलांचे फार लाड करतो. आणखी एक गोष्ट अशी की तुम्ही तुमच्या मुलांना फार ब्रँडेड मोबाईल घेऊन देऊ नका. याचा परिणाम असा होतो, एकतर मुलांना त्याची किंमत कळत नाही, आणि दुसरी गोष्ट, त्याचे मित्र त्यांनी जर हा मोबाईल पाहिला तर त्यांनाही तसाच मोबाईल हवा असतो आणि ते त्यासाठी आईवडिलांकडे हट्ट करतात. आणि जर पालकांची कुवत नसेल तर त्यांचाही नाईलाज होतो आणि मग ही मुले अर्थात तो मोबाईल मिळवण्यासाठी गुन्हेगारीकडे वळतात किंवा मग सुसाईड वगैरे अशा घटना घडू शकतात. शक्यतो फक्त गरजेइतकाच मोबाईल तुम्ही तुमच्या मुलांना घेऊन द्या. आणि त्यांना जर त्यांचा हट्ट असेलच तर त्यांना तुम्ही ठणकावून सांगा, तुला आयफोन हवा आहे ना, तू तुझ्या कमाईतून घे. त्यांना कष्टाची, कमाईची सवय लावा. मुलांचे फालतू लाड करू नका. त्यांना मैदानी खेळ, पौष्टिक खाणं याचा आग्रह करा. मुलांना तुमचा बहुमोल वेळ द्या. त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधा. त्यांच्या मनाची कुचंबना समजून घ्या. मुलांना संस्कार, आपली संस्कृती, थोरा मोठ्यांचा आदर करणे या गोष्टी त्यांच्या मनावर बिंबवा. आणि हे
पूर्णपणे आईचे एक कर्तव्य आहे असे मला वाटते आणि या बाबतीत प्रत्येक आईने पुढाकार हा घ्यायलाच हवा, तरच येणारी पिढी या मोबाईलमधून वाचू शकेल. या बाबतीत तुम्ही कठोर भूमिका घ्यायला काहीच हरकत नाही, तरच येणारी पिढी ही एक सुजाण नागरिक बनू शकेल. नाहीतर मोबाईल एक वरदान आहे, ते वरदान राहू द्या, अन्यथा मोबाईल एक शाप असेच म्हणावे लागेल. धन्यवाद. माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा, लाईक करा. अजूनही कोणी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे तुम्हाला अजून नवनवीन व्हिडिओ आणि मार्गदर्शन मिळत जाईल.